आज मी आले आहे गोव्यामध्ये। गोवा जर प्रसिद्ध आहे ते त्याच्या सुंदर सुंदर बीचेसने, चर्चमुळे, पण गोव्यामध्ये प्राचीन असे मंदिरे सुद्धा आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत तांबडी सुर्ला या गावामध्ये आणि त्या गावातील श्रीदेव महादेवाचं मंदिर पाहायला। तर आता आम्ही तांबडी सुर्लाला पोहोचलोय आणि हा जो परिसर आहे ना खूपच सुंदर आहे। संपूर्ण गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे मोलेम येथील तांबडी सुर्ला नावाच्या ठिकाणी असलेले महादेवाचे मंदिर। हे मंदिर 12व्या शतकात जैन शैलीत बांधले गेले होते। बांधकामाविषयी काही मनोरंजक तपशील आहेत, ज्यामुळे मंदिराच्या वास्तविक उत्पत्तीबद्दल वादविवाह सुरू झाले आहेत। हे मंदिर अशा ठिकाणी बांधले गेले आहे जे त्या काळातील मुख्य वस्त्यांपासून खूपच दूर आहे। असे म्हटले जाते की 14व्या शतकात दिल्ली सल्तनतच्या सैन्याने दक्षिण भारतात मोहिमेवर असताना केलेल्या विध्वंसातून हे मंदिर वाचले आहे। वाटेत त्याने कदंब शासकांच्या अधीन असलेल्या गोव्याचा नाश केला। 1541 मध्ये गोव्यातील पोर्तुगीज वसाहतीत मूर्तीपूजेला मनाई करण्यात आली। त्यानंतर पोर्तुगीज सैनिकांनी 350हून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली, परंतु हे मंदिर त्याच्या एकाकी स्थानामुळे शतकानुशतके या राजवटींच्या हल्ल्यांपासून वाचू शकले।